बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। येत्या 5 जुलैला शिवसैनिकांनो, येत्या 5 जुलै 2025 शनिवार दिनांक महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये एक असं काही भगवं वादळ उमटतंय, एक अशी काही मराठी माणसाची सुनामी येते, कधीही न ओसरणारी ही सुनामी असणार आहे, असं कधीही न थांबणारे हे वादळ, न भूतो न भविष्यती मराठी माणूस मुंबईच्या रस्त्यावर येत्या 5 जुलै 2025 ला एकवटतोय। तुम्हा सर्व शिवसैनिकांना असेल, महाराष्ट्र सैनिकांना असेल, तमाम मराठी माणसाला असेल, या आजच्या व्हिडिओच्या मार्फत विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला हे सांगणं अतिशय गरजेचं वाटतं। या आजच्या व्हिडिओमध्ये मी तमाम मराठी माणसाला, शिवसेना एक वादळचा जो प्रेक्षक वर्ग असेल, जो मुंबईतून असेल, मुंबईच्या आसपास मधून असेल, आणि तुम्ही महाराष्ट्रातूनही का असेना, पण मुंबईमध्ये एकवटा, त्या दिवशी मुंबईमध्ये एकवटा। महाराष्ट्राचं हे व्यापक रूप, महाराष्ट्राचं हे अजस्त्र रूप, मराठी माणसाचं हे अजस्त्र स्वरूप उभ्या जगाला कळू द्या, उभ्या हिंदुस्थानाला कळू द्या, हा मराठी माणूस काय घडवू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, लक्षात घ्या मला काय सांगायचं इथे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी माणसाच्या एकी सोबत ही मुंबई, महाराष्ट्र नव्हे तर तमाम हिंदुस्थान या ठाकरेंची सुद्धा एकी पाहणार आहे। न भूतो न भविष्यती हे ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आहे। उद्धव साहेब ठाकरे आणि राज साहेब ठाकरे यांच्या ह्या एकीची ही सुरुवात असणार आहे। मराठी माणसाच्या ह्या मोर्चासाठी ठाकरे बंधूंना एकत्र यावंच लागलं। एकाची 7 तारीख होती, एकाची 6 तारीख होती, दोघांनीही आपल्या तारखा सोडल्या आणि 5 तारखेला हे दोनही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। हा मोर्चा कुठेही राजकीय पक्षाचा नाही, ना शिवसेनेचा, ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, न कुठल्या ऐऱ्या पक्षाचा, पण लक्षात घ्या हा मोर्चा असणार आहे, हे आंदोलन असणार आहे तमाम मराठी माणसाचं। मराठी माणसाने मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेच्या हितासाठी, आपल्या या मराठी तरुणांच्या उत्कर्षासाठी, विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी केलेला हे आंदोलन त्यासाठीच आहे। लक्षात घ्या शिवसैनिकांनो, याला कुठल्याही, मी याला पक्षीय राजकारणाचा मी याला स्वरूप देणार नाही, रंगारंग देणार नाही। असो, तुम्ही सारे याल, मी एक अपेक्षा ठेवतो, मी स्वतःही या आंदोलनामध्ये असणार आहे। ज्या वेळेस समजा हा 10चा मोर्चा असेल, समजा हा 11चा असेल, मी 3 तास अगोदर येऊन तिथे उभा राहणार आहे। तुम्हाला जर माझ्याशी भेटायचं असेल, आपण नक्की 5 तारखेच्या त्या मोर्चामध्ये भेटणार आहोत, याचा मी तुम्हाला आत्ता शब्द देतो। 2 ते 3 तास अगोदर जिथून सुरुवात होईल तिथे मी उभा असणार आहे, हे लक्षात घ्या। त्या मोर्चामध्ये राहून महाराष्ट्राचं अजस्त्र स्वरूप उभ्या जगाला दाखवण्याचा तो योग आपल्याला मिळणार आहे। उभ्या जगाला दाखवू कसं आहे मराठी माणसाचं स्वरूप, कसा आहे हा रांगडा मराठी माणूस, कसा असतो हा महाराष्ट्रामध्ये, दाखवून देऊया आपण ह्या तमाम हिंदुस्थानाला। असो, मूळ मुद्द्यावर येतो शिवसैनिकांनो। बघा, ह्या मोर्चाच्या सुरुवातीलाच काही समाजकंटक, मी समाजकंटक हाच शब्द वापरेल, कशा पद्धतीने हा मोर्चा यशस्वी होऊ नये, मराठी कंटक म्हटलं तरी वावगं ठरू नये, हा मोर्चा कशा पद्धतीने तुटावा फुटावा या मोर्चामध्ये, कारण 5 तारखेपर्यंत आहे, वेळ आहे मध्ये, या मधल्या काळामध्ये या मोर्चाची धार संपवावी, या मधल्या काळामध्ये हा मोर्चा कसा संपेल याची तजवीज करावी, यासाठी अनेक समाजकंटक याच्यामध्ये उतरलेले आहेत। पण पाहूयात ना, या मराठी माणसाच्या या नरडीला नख लावणाऱ्यांच्या मदतीला कोण कोण उतरते ते, आणि कोण कोण त्यांच्या बाजूने पळते ते, हे आम्हाला सुद्धा पाहायचंय। पाहूयात शिवसैनिकांनो, महाराष्ट्र सैनिकांनो, तुम्ही आम्ही सारे इथेच आहोत, पाहूयात। पण मला नवल वाटलं, काल परवामध्ये मला वाटतं विलास बढेंनी, न्यूज 18च्या विलास बढेंनी एक मुलाखत घेतली, एकनाथ शिंदेची मुलाखत। या मुलाखतीत एकनाथ शिंदे, स्वतःला शिवसेनेचे मुख्य नेते, मी शिवसेना प्रमुख वगैरे वगैरे म्हणवणारे हे एकनाथ शिंदे काय म्हणतायत की 5 तारखेला मोर्चा आहे, मध्ये अजून वेळ आहे ना। त्यांची ती शैली माहिती आहे तुम्हाला, मध्ये अजून वेळ आहे ना, म्हणजे मधल्या काळामध्ये यांना ह्या मोर्चाला संपवायचं आहे। मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवेल, वाईट ह्या गोष्टीचं वाटतं
तुम्ही गटातटाच्या राजकारणाच्या त्या विशिष्ट काळाच्या मोहापायी आज मराठीवर होऊ घातलेल्या आक्रमणाच्या ज्यांनी हे आक्रमण करतायत त्यांच्या बाजूने जाऊन उभे राहत आहात. बघा, शेवटी पक्षीय राजकारण मी आत्ताही बाजूला ठेवतो. मी एकनाथ शिंदे गट, शिंदे टोळी सगळं बाजूला ठेवलं, पण मराठी व्यक्ती म्हणून आज मराठीवर होऊ घातलेला हा घाला आपल्याला दिसत नाही. बाळासाहेबांचे विचार मानता तुम्ही, शिवसेनेचे विचार घेऊन पुढे जाता, शिवसेनेचं हिंदुत्व घेऊन पुढे जाता, ती भगवी विचारधारा घेऊन पुढे जाता. आज मराठीवर होऊ घातलेला हा अत्याचार तुम्हाला दिसत नाही का? म्हणतायत 5 तारखेला हा मोर्चा आहे ना. राज ठाकरेंना कशा प्रकारे मी वळवू शकतो हे त्यांनी न सांगता न काही बोलता हे तिथल्या लोकांना सांगण्याचा एक विनोदात्मक प्रयत्न केला. बरं, एवढंच नाही, फक्त एवढ्यावरच साहेब थांबले नाहीत. हे त्यांनी पुढे आपण खरे कोण आहोत हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलाय की मी शिवसेना सोडलेली आहे. जे आम्ही सांगतोय हे काही शिवसेना नाहीत, हे कमळीचे गट तट बगल बच्चे हे सारं हेच हे शिवसेना. यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केलं, ज्या वेळेस मी शिवसेनेत होतो त्यावेळेस पासून राज ठाकरे माझे मित्र. जरा एकदा तुम्ही हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सारं काही स्पष्ट होईल. त्याच्या पुढे मी माझं विश्लेषण करतो. पण कालपर्यंत एक होते, आता 2 ठाकरे झाले ना. 2 ठाकरे म्हणजे अगोदर पासून ते पण आता दोघं रस्त्यावर येत आहेत, दोघं मिळून येत आहेत. अरे, लोकशाहीमध्ये रस्त्यावर उतरायचा अधिकार प्रत्येकाला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण एक ठाकरे तुमच्या हातातून निसटले. नाही, निसटले म्हणजे काय? निसटले म्हणजे तुमच्यासोबत मैत्री होता ते कुठे गेले का? आता तरी दिसतंय त्यांच्यासोबत अरे, रस्त्यावर. ते 5 तारीख आहे ना. हा म्हणजे ब्रेकला 5 जुलै आहे ना. ब्रेक लागू शकतो. नाही, मी ते म्हणालो नाही. कारण बघा, राज ठाकरेजींचे आमचे मैत्रीचे संबंध आहेत. मी जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हापासूनचे. शिवसेनेतच आहे. नाही, शिवसेनेमध्ये म्हणजे जेव्हा एकत्र होतो त्यावेळेस एकत्र असताना. आता तर खरी शिवसेना आमची आहे ना. धनुष्यबाण पण आमचं आहे ना. असं काय करताय? आणि ते निवडणूक आयोगाने ते केलंच आहे. पण जनतेने देखील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80 जागा आम्ही लढवल्या आणि 60 जागा जिंकलो ना. जनतेने देखील शिक्कामोर्तब केलं शिवसेनेवर. पण खरंच अपेक्षित होतं तुम्हाला राज ठाकरे. आणि तुम्ही आता अडवून का बोलताय? सरळ बोला ना. मग थेटच विचारतो हा. सर, हिंदीच्या मुद्द्यावरती जर 2 ठाकरे समोर आले, मराठीच्या मुद्द्यातून शिवसेना जन्माला आली, मग अशा परिस्थितीमध्ये तुमची थोडीशी अडचण झाली या मुद्द्यामुळे? मराठी सक्तीची आहे. माय मराठी आमची आहे. माय बोली महाराष्ट्राची आहे. ही बिलकुल त्याच्यामध्ये किंतु परंतु न बघता ते अनिवार्य शब्द काढून टाकला. आता मी मुख्यमंत्री स्वतः आणि आपले शिक्षण मंत्री आम्ही बसलो. त्या शिक्षण मंत्र्यांना दादा भुसेंना सांगितलं की तुम्ही ज्यांनी हे जे स्टेक होल्डर आहेत, ज्यांनी याच्यावर आक्षेप घेतलाय, ज्यांनी काही सूचना हरकती दिल्या त्यांना भेटा. त्यांना आपली भूमिका समजावून सांगा. त्यांचे काय विचार आहेत ते सांगा. आम्ही कुठेही अडून बसलेलो नाही. पण मग आता अजितदादांना पण भेटावं लागेल, कारण अजितदादा पण म्हणतायत की नको पहिलीपासून. शेवटी बघा, निर्णय घेणारे राज्याचे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तो अंतिम असतो. त्यामुळे अजितदादा व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे म्हणतायत 5 तारीख आहे ना. 5 तारीख बघूया ना. जसं मगाशी मी म्हणालो, कोण कोण समाजकंटक ह्याच्यामध्ये उतरतायत ह्या मोर्चाला अयशस्वी करण्यासाठी, तेच आपल्याला पाहायचंय. उभ्या महाराष्ट्रातल्या मराठी जनासमोर या समाजकंटकांचे चेहरे घेऊन येण्यामध्ये शिवसेना एक वादळ अग्रेसर असेल. मी आजच सांगतो तुम्हाला, कोणीही समाजकंटक याच्यामध्ये येऊ दे, मराठी कंटक याच्यामध्ये येऊ दे, जो ह्या मोर्चाच्या विरोधात येणार त्या सर्वांचा पर्दाफाश शिवसेना एक वादळ हे करणार, हे मात्र निश्चित. पाहूयात पुढे काय म्हणाले बघा. मी जेव्हा शिवसेनेत होतो, राज ठाकरेंचे माझे तेव्हापासूनचे मैत्री. म्हणजे आज शिवसेना सोडली. स्वतःच्या तोंडाने काल परवाचा व्हिडिओ हे म्हणतात आम्ही शिवसेना आहोत आम्ही. पण नंतर ते अंगाशी जसं काही शेकलं, त्या माणसाने विषय बदलायचा प्रयत्न केला. खाली काही 4-5 बगल बच्चे बसले होते. याच्या 4-5 बोलण्यांवर टाळ्या वाजवण्यासाठी हाय 4-5 बगल बच्चे घेऊन येतात. आता बघा काय म्हणतात. राज ठाकरेंचे आमचे मैत्रीपूर्व खरं तर तुम्हाला धर्मवीर दिघे साहेबांचा तो चित्रपट यांनी काढला होता.
म्हणजे पहिला भाग काढला लोकसभेच्या वेळेस, दुसरा भाग काढला विधानसभेच्या वेळेस, किती ह्यांना ही गरज पडते बघा. आता तिसरा भाग असा पण काढतील, आता राज ठाकरेंच्या विरोधातला तिसरा भाग असेल तो. आता महापालिकेच्या निवडणुका आल्या की अचानक तिसरा भाग सुद्धा निघेल. तुम्ही म्हणाल तयारी करावी लागते एखाद्या चित्रपटासाठी. काही नाही हो, कसल्या तयाऱ्या, आपल्या पद्धतीने आपले ते सगळे स्क्रिप्ट प्रसंग सगळं काही टाकायचं. काय म्हणे तर त्या चित्रपटातला एक डायलॉग मला अजूनही आठवतो. दिघे साहेबांच्या समोर असे उभे आहेत आणि असं बोट केलंय दिघे साहेबांकडे, राज ठाकरेंसारखा एक उमदा वारस ज्यावेळेस डावलला जात होता त्यावेळेस तुम्ही शांत का राहिलात. काय म्हणावं या माणसाला. धर्मवीर दिघे साहेब आपल्यातनं 2001 साली गेले. त्यानंतर विचार करा, ज्यावेळेस ती महाबळेश्वरचा ती कार्यकारिणीची बैठक झाली 2003-2004च्या आसपास, मग हा उमदा वारस डावलल्याचं हे 2000 मध्ये 2001 म्हणजे आपले दिघे साहेब गेले तेव्हा विषयी हा कशा म्हणजे कुठून हे प्रसंग येतात मला नाही माहीत. त्याच्यात शिरसाट असं वाकून बघताना प्रसंग दाखवत आहेत, उदय सामंताचे प्रसंग. त्यावेळेस काही आमदार तर शिवसेनेत सुद्धा नव्हते ज्यांचे प्रसंग त्या चित्रपटात दाखवले गेले. काय म्हणावं या चित्रपटांना. राज ठाकरेंसारखा उमदा वारस, आता हाच राज ठाकरेंसारखा उमदा वारस ज्यावेळेस शिवसेना आणि मनसेची ज्यावेळेस युती असेल त्यावेळेस मात्र तिसरा भाग राज ठाकरेंवर सुद्धा येईल. इथपर्यंत यांचं राजकारण आहे, लक्षात घ्या. पुढे काय म्हणाले बघा, अतिशय महत्वाचा विषय आहे हा शिवसैनिकांनो. जे खरं तर हेच व्हिडिओ तिकडे कोर्टामध्ये पुरावे म्हणून सादर केले पाहिजेत. जे फक्त कोर्टासमोर येतात आणि म्हणतात नाही आम्ही शिवसेना, नंतर त्यांनी कसं सावरण्याचा प्रयत्न केला, अगदी तेच केलं. आमच्याकडे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने धनुष्य दिलेलं आहे, आम्हाला शिवसेना हे ओरिजिनल नाव आम्हाला मिळालेलं आहे, आयोगाने आम्हाला ते दिलेलं आहे, आम्ही 80 जागा लढलो 60 जागा जिंकलो. हीच ती जुनी टेप. 80 लढलो 60 जिंकलो. अरे त्या कमळीला बाजूला करा आणि त्या कमळीच्या चोरलेल्या विजयाला बाजूला करा. तुम्ही कोण आहात हे महाराष्ट्राची जनता तुम्हाला दाखवेल. त्या कमळीचा चोरलेला विजय, मशीन तोड विजय, याद्या फोड विजय. ज्याला याद्या कळतात ते समजू शकतात याद्या फोड याचा अर्थ काय असतो. याद्या फोड विजय आणि मशीन तोड विजय, चोरलेला विजय. आणि ह्या चोरलेल्या विजयाच्या जीवावर 80 लढलो 60 जिंकलो. याच्यावर सुद्धा पत्रकार प्रश्न विचारतायत. तुम्ही जर तो व्हिडिओ पुन्हा जाऊन ऐकाल, पत्रकारांनी विलास भडेंनी काय म्हटलं, अपेक्षित होतं तुम्हाला. कारण पत्रकारांना हे माहिती आहे की आम्हाला सुद्धा हे अपेक्षित नव्हतं की यांना एवढ्या जागा मिळतील. ज्या पक्षाला म्हणजे बघा ज्या महायुतीला एक मला वाटतं 16-17 जागा खासदारकीमध्ये, त्यांना विधानसभेमध्ये 200 पार. आणि ज्या महाविकास आघाडीला 31 खासदार त्याला 50 आमदार मिळेना. म्हणजे खासदार तुमचे जास्त आमदारांपेक्षा अशी परिस्थिती तयार. त्या मला पत्रकारांचं खरंच विलास भडेंनी ते अचानकपणे विचारलं, अपेक्षित होतं तुम्हाला. त्याचं मला ते मला आवडलं. पत्रकारांनी अशी पत्रकारिता असे प्रश्न विचारावेत कमीत कमी. आणि ज्यावेळेस ते म्हणाले ज्यावेळेस मी आधी शिवसेनेत होतो आता मी शिवसेना सोडली, पत्रकारांनी एक खोचक विनोदच करून टाकला तिथे. तुम्ही आताही शिवसेनेत आहात हे पत्रकारांनी बोलवून दाखवून त्यांना सांगितलं की मग तुम्ही आता कुठे आहात, की आता तुम्ही कमळीच्या आसपास आहात. कमळीच्या म्हणजे आता ते मी याच्या बाजूला मांडीवर मांडी लावून बसू शकत नाही वगैरे हे सगळे डायलॉग तुम्ही ऐकलात. मग आता तुम्ही नेमकं कशावर आहात हे तुम्ही सांगा. तुम्हीच म्हणताय मी शिवसेनेत ज्यावेळेस होतो. अशा अनेक गोष्टी आहेत शिवसैनिकांनो. पुढे शेवट त्यांनी असा केला, ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला की मराठी माणसासाठी, मराठीच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन झाली, अतिशय योग्य प्रश्न विचारला. त्या शिवसेनेची आज कोंडी होते का? कारण तुम्ही शिवसेना आहात ना, नाव दिलंय, धनुष्य दिलंय सांभाळायला तुम्हाला. तर म्हणतायत नाही असं काही नाही, मराठी पहिली, मराठी आमची आव त्याव सगळं बोललं. हे सगळे बोल घेवडेपणा. शेवटी काय म्हणतात, शेवटी मुख्यमंत्री घेतील तो महत्वाचा निर्णय. म्हणजे मुख्यमंत्री घेतील तो निर्णय इथे होणार. शेवट ऐका ह्या भाषणाचा, या 2-3 मिनिटाच्या शब्दाचा शेवट ऐकला तर मुख्यमंत्री घेतील तो निर्णय इथे होणार. आणि यांना जर यांची भूमिका विचारली ना शिवसैनिकांनो, यांना यांची भूमिका माहित नसेल, फोन करून विचारतील साहब हमारी भूमिका क्या है साहब. त्याच्या अनेक प्रकारचे कार्टून व्हायरल होत आहेत सध्या. भूमिका, आपली भूमिका काय आहे पत्रकार विचारतायत. हे बाजूला जाऊन फोनवर विचारणार, साहेब आपली भूमिका काय आहे, साहब हमारी भूमिका क्या है. ही अशी परिस्थिती. असो, बोलूयात या सगळ्या विषयावर. पण
येत्या 5 तारखेच्या त्या मराठी माणसाच्या त्या मोर्चाला जर कोणी खोडा घालण्याचा नाट लावायचा प्रयत्न कराल, शिवसेना एक वादळवर त्याचा समाचार इत्यंभूत इमाने इतबारे घेतला जाईल. तुम्ही साऱ्यांनी यायचंय. मी कोणालाही इथे आमंत्रण देत नाही. तुम्ही साऱ्यांनी यायचंय. कर्तव्य म्हणून यायचंय. तुम्हा सर्वांचं हे आद्य कर्तव्य आहे असं समजून यायचंय. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.